शिवभोजन केंद्र ही एक राज्य शासनाची सर्वात चांगली योजना या 5-10 वर्षात चालू झालेली आहे. परंतु आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या काळानंतर जो हातगाडीवाला आहे, जे दवाखाने सरकारी दवाखाने आहे आणि बाजार आहे, बाजारपेठ आहे, तिथं येणारा गरीब वर्ग याला खऱ्या अर्थानं त्याचं जेवण किंवा त्याचं एक टाईमचं जेवण त्याला भेटायला लागलेलं आहे. परंतु राज्य शासनाने याला जी तरतूद आहे ती तरतूद फार कमी केलेली आहे आणि नवीन काही केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. माझी आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की याच्यातलं जे पुन्हा त्याच्यात जे ॲटम जे दिलेले आहे किंवा ते जे देत आहे त्याच्यातही पुन्हा बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण की त्याच्यात डाळ भाजी हे जे त्यांनी ॲटम ठरवलेलं आहे याच्यात थोडे सुके ॲटम करण्याची गरज आहे. कारण की आम्ही स्वतः आमच्या अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये जवळपास 200 लोकांचं चालवतो. तिथं अनुभव येतो की त्याच्यातले जे काही पदार्थ आहे त्याच्यातही बदल करण्याची गरज आहे. माझी शासनाला विनंती आहे की याचा निष्ठांक वाढवून देण्याची गरज आहे आणि जे अनुदान आहे आत्ता जसं खापरे मॅडमनी सांगितलं की सर्व भाव वाढलेले आहे, हे वाढल्यामुळं त्याचं अनुदान जे आहे त्या अनुदानामध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे. राज्य शासन यावर निर्णय घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, शिवभोजन केंद्र जे आहेत आपण पाहिलं की मागच्या काही काळामध्ये 6-6 महिने पैसे मिळाले नाहीत. 7-7 महिने अनेक सन्माननीय आमदार महोदयसुद्धा माझ्याकडे येत होते, परंतु त्या अडचणीमुळे काही शक्य झालं नाही. मगाशी सांगितलं आता पैसे आपण पूर्ण देतो आहोत, पण आता यापेक्षाही जास्त आपल्याला शिवभोजन केंद्र वाढवता येतील का ते निश्चितपणे आम्ही फायनान्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठरवू. आणि दुसरी गोष्ट की अनेक हॉस्पिटल्स किंवा कृषी बाजार केंद्र या ठिकाणीसुद्धा आपण परवानग्या दिलेल्या आहेत. अशा ठिकाणी जर काही कोणाला परवानगी हवी असेल तर त्याचा प्राधान्यानं विचार करण्यात येईल.